टेकुचिनीवाडी परिसरातील नवयुग मित्र मंडळात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। यंदाच्या नवरात्रात विविध समाजांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे। उत्सवाच्या 8व्या दिवशी प्रमुख मान्यवरांनी देवीची आरती केली। यावेळी मंडपात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। तर भक्तिरसामध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी देवीच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त केली। तर आज डॉक्टर स्नेहल अविनाश आणि गीता अविनाश यांनी देवीची मनोभावे आरती केली। नवयुग मित्र मंडळाच्या वतीने 9व्या दिवशी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर स्नेहल अविनाश तसेच गीत अविनाश तसेच डॉक्टर सागर आमरे त्याचबरोबर वावीकर हॉस्पिटल त्याचप्रमाणे राज्यस्तरीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत विविध डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी मंडळाचे प्रमुख संस्थापक, कार्यक्रमाचे आयोजक, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष रमेश आमरे आणि स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांनी उपस्थित डॉक्टर व लायन्स क्लबच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले व त्यांचा विशेष सत्कार करून गौरव देखील केला। कनक समान कर रातांबर राजे मैया रातांबर राजे रात पुष्प गलमाला कंगन पर साजे ओम दे अम्बे दुखारी ओम दे अम्बे गोरी कानन कुंडल शोभित नासाग्रे मोती मैया नासाग्रे मोती। तो साजरा करण्यात येत आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये रोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे। आज आपण बघू शकता की परिसरात पुढाकाराने या आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माजी नगरसेविका मी सगळ्यांना नवरात्री शुभेच्छा देते। आम्ही दरवर्षी अशापैकी हा कार्यक्रम ठेवतो, परंतु आजचा जो कार्यक्रम आहे तो माननीय आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना राबवली आहे, तर त्याचा सगळ्या नागरिकांनी फायदा घ्यायला पाहिजे। ही योजना मोफत त्यांनी काढली म्हणून त्यांचे फार फार धन्यवाद। नवयुग मित्र मंडळातर्फे हे 20वं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं। दरवर्षी आपण इथे मेडिकल कॅम्प ठेवतोच। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षामधून आपल्याला हे डॉक्टर्स उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये डॉक्टर वेविकर यांच्यातर्फे आय चेकअप झालं, मग आपलं महावीर जैन हॉस्पिटल यांच्यातर्फे मेडिकल वैद्यकीय तज्ज्ञ झाले। त्याच्यामध्ये आता या मदत कक्षामध्ये बघितलं तर आपल्याकडे विनामूल्य आपली सर्जिकल हेल्प झाली, विनामूल्य डायबिटीसचं तपासणी झाली, हे विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे। तर यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हाच प्रयत्न नवयुग मित्र मंडळाचा दरवर्षी असतो आणि याही वर्षी आपण हा एक प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने आयोजित संकल्प नवरात्र उत्सव दिवसेंदिवस रंगत चढत चालला आहे. काल उत्सवाच्या 8व्या दिवशी श्रीलंकन सिंगर योहानी माणिके या मागे गीते, हिंदी सिने अभिनेत्री जास्मिन भसीन, मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी वठाणे, पोलीस उपायुक्त आशुतोष डुमरे, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, विकेश भोईर इतर प्रमुख मान्यवरांनी संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले. 8व्या दिवसाचा नवदुर्गा सन्मान मीनाक्षी उज्जैनकर यांना वुमन्स वेलफेअर फाउंडेशन 2018 पासून या ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे चालवत आहेत. या संस्थेद्वारे निराधार अनाथ व्यक्तींचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, बाल अधिकार, शिक्षण यासोबतच ठाण्यातील रस्त्यांवरील मुलांसाठी सिग्नल शाळा असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. संस्थेतील बेघर नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, तरुणांना रोजगार, महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांनी दिल्या आहेत. मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कार्यक्रम, समुपदेशन केंद्र अशा विविध माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं मौल्यवान काम मीनाक्षी मॅडमच्या माध्यमातून सुरू आहे. आजच्या नारी शक्तीला सलाम. तसेच भर पावसात ही दांडिया रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नम्रता फाटक, दीपक वेतकर यांनी केले. माझी माऊली, माझी माऊली, अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. हो, हो, आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHI आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित केला होता. या उत्सवाच्या 8व्या दिवशी सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात करण्यात आली. क्रेडाई MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि आशर ग्रुप पुरस्कृत रासरंग मुंबई आणि ठाण्यात गाजलेल्या नवरात्र उत्सवाची चर्चा आता सर्वत्र पसरली आहे. काल या ठिकाणी आरती थाळी डेकोरेशन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास 200 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी परीक्षक म्हणून वासंती गोकाणी, डिंपल पंड्या, हंस कारिया, विद्या छेडा या कलाक्षेत्रात निपुण असून परीक्षक म्हणून त्यांचा सन्मान अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केला. यावेळी एकूण 11 विजेत्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना यावेळी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. तर रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोलकिंग हनीफ असलम, उमेश बारोट यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेराय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटत होते. या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक, रोषणाई व सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून दांडिया नृत्याचा आनंद घेतला. श्री
का, अपने घर का, नारी शक्ति बहुत ज्यादा जिम्मेदारी एक साथ उठाती है। अभी भी सब चीजें बैलेंस करते हुए आप सब यहाँ आते हैं, तो जितना भाई आप सबको सलाम करूँ। आज तक 2024चा 8वा दिवस हे आम्हाला जो लास्ट तकला जो प्रतिसाद भेटलेला आहे ठाणेकर मुंबईकर ते फार चांगला आहे आणि एव्हरी डे मोर अँड मोर पीपल आर डुईंग कमिंग हिअर एन्जॉयिंग नवरात्री. आणि आणखी आज सोडून 2 दिवस बाकी, उद्या 12 वाजताचे परमिशन आहे, परवा 10 वाजता. दसरा दिवशी पण आम्ही खेळायला आपण चालू नवरात्री चालू आहे. आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आतापर्यंत नाही आला असेल तर जरूर एकदा इथे व्हिजिट करा. यू विल हॅव अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ नवरात्री. ते आरती डेकोरेशनची कॉम्पिटिशन ठेवली होती, त्याच्यामध्ये 324 महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं. ते घरून सगळे दिवा म्हणजे आरतीला डेकोरेट करून आणलं होतं. त्याच्यामधून आम्ही 11 महिलाला प्राइज दिला, प्लस पूर्ण सगळे 324 मधून 11 गेलं 313ला आम्ही कॉम्पिटिशन प्राइज पण दिला, जे 1500 रुपया वरचे आहे. म्हणजे एवढा मोठे प्राइज दिला. ते लोकांनी जो मेहनत केली त्याची सराहना केली. आद्याशक्तीचा आणि दुर्गाशक्तीचा हा उत्सव आम्ही इथे मांडला. आज रासरंग जी मला वाटतं मुंबईमध्ये खूप मोठी नवरात्री आहे, तिथे आरती थाली डेकोरेशनची कॉम्पिटिशन होती. जवळजवळ 200 महिलांनी त्याच्यात भाग घेतलेला. अतिशय सुंदर आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी आरत्या बनवलेल्या. मी आणि माझ्या बरोबरच्या सगळ्यांनी आरतीचं हे जे काही परीक्षण केलं इतकं डिफिकल्ट होतं, म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं की कोणाला नंबर द्यावे. त्यातल्या त्यात आम्ही चांगले 11 हे निवड केली आणि पहिलं, दुसरं, तिसरं जे प्राइज मिळालंय त्याच्यात अतिशय छोटं काम त्यांनी केलेलं आहे. रासरंग ह्या मागे डेफिनेटली MCHI आणि क्रेडाईचं खूप मोठं त्यांनी खूप छान प्रोत्साहित सगळ्यांना केलेले आहेत आणि जे ऑर्गनाईज केलेले आहे ते जितूभाई आणि आसर साहेब, आम्ही त्यांना धन्यवाद देतो. ठाण्यातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश गणपत मस्के यांनी सहपरिवारासह उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. मनोभावे अभिषेक करून आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते. सदर प्रसंगी श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने खासदार नरेश मस्के यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना नरेश मस्के यांनी देवीच्या चरणी केली आहे. तसेच यावेळी इतर मान्यवर पदाधिकारीही येथे देवीचे दर्शनासाठी उपस्थित होते.
अमित आशुतोष काका लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मंजुरी मिळाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचं औचित्य साधून ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये गेली 6 वर्ष यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय केळकर यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिवहन सदस्य विकास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वृत्तपत्र विक्रेते संजय सातर्डेकर, वैभव म्हात्रे, शरद पवार, समीर कोरे, दिलीप चिंचोले, संदीप अवारे, विवेक इसामे, भरत कुटे, सुरेश मस्करे, प्रदीप बिडलान, दिनेश भिंताडे, राजेंद्र सुर्वे, बंडू कदम, अजय मोरे, कृष्णा साळुंखे, गणेश शेडगे इत्यादी उपस्थित होते. आमदार केळकर यांनी यावेळी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. वृत्तपत्र विक्रेता हा संघटित घटक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी सरकारकडे केली होती. आमदार केळकर यांनी अनेकदा हा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडला होता. तत्कालीन मंत्री संभाजी पाटील यांच्याकडे दाद मागितल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही साकडं घातलं होतं. त्यानंतर 2018च्या सुरुवातीला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केली होती. तर आज कॅबिनेट बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला मंजुरी दिल्याने स्वप्न सत्यात उतरल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय गेल्या 4 मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ हे त्यांनी जाहीर केलं, त्याला मंजुरी दिली. 2 महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं, मीच मागणी केली होती आणि त्याला मंजुरी जी आहे आणि GR जो आहे तो आता लगेचच निघणार आहे. खरं म्हणजे वृत्तपत्र विक्रेते फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत की जे स्टॉल घेऊन विक्री करतात, घरोघर वृत्तपत्र पोहोचवतात आणि देशामध्ये 1.5 ते 2 कोटी वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि त्याच्यामुळे याची संख्या इतकी मोठी आहे. गेली 6 वर्ष 10 अधिवेशनात माझ्या आठवणीप्रमाणे हा विषय जो आहे तो सातत्याने शासनाकडे माझी मागणी होत होती आणि त्या निमित्ताने ही वृत्तपत्र विक्रेते जे आहे हे ठराविक वयाच्या नंतर त्यांना भविष्य नाही, त्यांच्या कुटुंबाला भविष्य नाही, त्यांच्या मुलांना भविष्य नाही, त्यांच्याकरता काही ना काहीतरी कल्याणकारी योजना आल्या पाहिजे आणि त्याच्याकरता या महामंडळाच्या माध्यमातून शेवटी लोकशाहीचा हा अत्यंत महत्वाचा स्तंभ जसं वृत्तपत्र आहे तसं त्याच्या पाठीराखा जो आहे तो वृत्तपत्र विक्रेता आहे आणि त्याच्यामुळे हा पाठपुराव्याला यश मिळालं. मी माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं विशेष करून अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र असं कल्याणकारी महामंडळ व्हावं अशी मागणी होती. मात्र आमदार संजय केळकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून पाठपुरावा केला आणि आमदार संजय केळकर साहेबांनी 10 वेळा वृत्तपत्र विक्रेत्यांचं कल्याणकारी महामंडळ व्हावं हा विषय अधिवेशनामध्ये मांडला आणि आज ते मंजूर झालंय. त्याच्यामुळं जे ऊन पाऊस वारा असेल अशा परिस्थितीत सुद्धा वृत्तपत्र विक्रेता घरोघरी जे पेपर पोचवण्याचं काम करतो त्याला खरं शासन दरबारी कुठंतरी त्याला दखल घेतली आणि हा कल्याणकारी महामंडळ मंजूर केलं. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना असेल किंवा महाराष्ट्रातील सगळ्या वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे मी माननीय आमदार संजय केळकर साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र सरकार, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.